ट्रेमंडस विभूती माझ्या हाती लागलेली आहे आणि मला भेटलेली आहे. क्या बात आहे. ती एकदम म्हणजे शब्दामध्ये तरी सांगणं मुश्किल आहे. वा वा वा. फार जबरदस्त एकदम क्या म्हणजे बात. खूपच सुंदर. हा हा. बरं सर, मला सांगा, आता योग निसर्ग उपचार शिबिर तुम्ही घेतलंय, याच्या आधी तुम्हाला काय काय तुमच्या शारीरिक त्रास जाणवत होता? माझ्या शारीरिक त्रास म्हणजे मला स्थूलपणा आहे अच्छा. आणि गॅसेसचं प्रमाण जास्त माझ्या पोटामध्ये होतं. हा हा. आणि वज्रासनात किंवा वाकणं किंवा उठणं बसणं हे माझ्याने शक्य नव्हतं. बरोबर. पृथ्वी तलावरच्या सगळ्या माणसांनी हा योग निसर्ग उपचार आपल्या भारतातला आहे. बाहेर परदेशातले लोक आपल्याला शिकवण्यापेक्षा बरोबर. आपण आपल्या भारताची जी संस्कृती आहे, भारताने आपल्याला ऋषी मुनींनी जी दिलेलं आहे, तर ती आपण अडॉप्ट करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. क्या बात है, क्या बात है. थँक. हॅलो, हाय, नमस्कार आणि गुड वाली मॉर्निंग संभाजीनगरकर. तुम्ही ट्युनिंग केलं रेडिओ देवगिरी 91.2 FM आणि मी तुमचा कमाल धमाल बेमिसाल आरजे अभिजित आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये एक खूप स्पेशल व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांचं नाव आहे संजय बालासाहेब कनकदंडे. सर, तुमचं खूप खूप स्वागत रेडिओ देवगिरीवरती. आणि सर, आज का रेडिओ देवगिरीवरती आले त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मंडळी, नाशिकमध्ये विवेकानंद प्रेरणा ट्रस्टच्या वतीने एक 7 दिवसीय योग निसर्गोपचार शिबिर घेण्यात आलं होतं. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हे योग निसर्गोपचार शिबिर नेमकं काय आहे वगैरे वगैरे. त्याची माहिती तुम्हाला कळेलच, पण आधी आपण जाणून घेऊयात थेट सरांकडूनच. कसं वाटलं सर तुम्हाला? काय अनुभव होता तुमचा 7 दिवसीय योग निसर्गोपचार शिबिराचा? सर, मला 7 दिवसाच्या या निसर्ग योग शिबिरमध्ये ट्रेमंडस विभूती माझ्या हाती लागलेली आहे आणि मला भेटलेली आहे. क्या बात आहे. ती एकदम म्हणजे शब्दामध्ये तरी सांगणं मुश्किल आहे. वा वा वा. फार जबरदस्त क्या एकदम बात. खूपच सुंदर. हा हा. बरं सर, मला सांगा, आता योग निसर्ग उपचार शिबिर तुम्ही घेतलंय, याच्या आधी तुम्हाला काय काय तुमच्या शारीरिक त्रास जाणवत होता? माझ्या शारीरिक त्रास म्हणजे मला स्थूलपणा आहे. अच्छा. आणि गॅसेसचं प्रमाण जास्त माझ्या पोटामध्ये होतं. हा हा. आणि वज्रासनात किंवा वाकणं किंवा उठणं बसणं हे माझ्याने शक्य नव्हतं. बरोबर. माझं वय वर्ष 52-53 जरी असेल तरी मग एकदम मला म्हणजे लठ्ठपणामुळे खाली बसणे, उठणे, वज्रासनात बसणे, बरोबर. आणि पोट वाढल्यामुळे थोडस दम लागणे, हे प्रकार मला जाणवत होते. बरोबर. आणि म्हणजे तुमचं जर बैठं काम असेल तर खूप त्यामुळे काय होतं, स्थूलता वाढते. Yes. आजकाल यंगस्टर मध्ये सुद्धा हा प्रमाण खूप जास्त वाढायला लागले स्थूलतेचं. बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्ही योग निसर्गोपचार शिबिर तुम्हाला कळालं. काय असं वाटलं तुम्हाला बरं योग निसर्गोपचार शिबिरच घ्यावं? याआधी तुम्ही कुठले उपचार घेतले असतील? नाही, याआधी मी कुठले उपचार नाही घेतले, परंतु अच्छा. ह्या माझ्या शारीरिक दृष्टीने आणि हे मला खूप जरुरी वाटलं. आणि दुसरा प्रश्न असा होता की माझ्या मिसेसचे गुडघे आताच म्हणजे माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असून तिला चालायला वगैरे त्रास होतो. आणि मग हे जोडीनं निसर्गाच्या सानिध्यात किंवा निसर्ग उपचार करणं आपल्याला जरुरी आहे. एकदा काय आहे ते तरी बघून घेऊ. पण मी तुम्हाला पहिलेच सांगितल्यासारखं अशी आम्हाला विभूती सापडली की म्हणजे एखाद्या माणसाचं मी तर म्हणतो 70-80 हजार रुपये नुकसान होत असेल आणि जर शिबिर ठेवलेलं असेल तर 80 हजाराचं नुकसान झालं तर हरकत नाही, परंतु ह्या शिबिराला जाणं त्याने करणं अतिशय आवश्यक आहे. पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाने हे शिबिर करावं. योग निसर्गोपचार केलंच पाहिजे प्रत्येक व्यक्ती. केलंच पाहिजे. त्यासाठी म्हणजे एजचं काही मॅटर नाहीये, बंधन काहीच नाहीये. मॅटर नाही. आमच्या शिबिरामध्ये 72 वर्षाचा माणूस होता. वा. तोही चांगला ठणठणीत होता, परंतु तोही निसर्ग उपचार केंद्रामध्ये शिबिर करण्यासाठी 7 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी आम्हाला हा वेगळा वेगळा अनुभव जाणवलेला आहे. फर्स्ट डे पासून अनुभवाचे आम्हाला वृद्धिंगत होतच गेले. क्या बात आहे. आणि मला सांगा सर, हा 7 दिवसांचा तुम्ही योग निसर्गोपचार शिबिर तुम्ही केलं, एका वाक्यात जर सांगायचं झालं या शिबिराबाबत तर तुम्ही काय सांगाल श्रोत्यांना? एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे की पृथ्वी तलावरच्या सगळ्या माणसांनी हा योग निसर्ग उपचार आपल्या भारतातला आहे. बाहेर परदेशातले लोक आपल्याला शिकवण्यापेक्षा बरोबर आपण आपल्या भारताची जी संस्कृती आहे, भारताने आपल्याला ऋषी मुनींनी जी दिलेलं आहे, तर ती आपण अडॉप्ट करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चालायला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच. मंडळी, हे होते आपल्यासोबत संजय कनकदंडे सर. सर, तुम्ही कुणाला सांगाल की हे तुम्ही शिबिर केलं पाहिजे? मी माझ्या निसर्ग उपचार शिबिरामध्येच मी संकल्प घेतलेला आहे की कमीत कमी 21 लोकांना मी ह्या चेन मध्ये घेणार आणि हे कमीत कमी आहे. मी मॅक्झिमम लोकांना, सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना मी योग निसर्ग उपचार केंद्र शिबिरामध्ये
पाठवणार आणि करून घेणार. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांना सांगितलं की योग निसर्गोपचार प्रत्येक व्यक्तीसाठी का गरजेचा आहे. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं.